असणारे हे गीत आपण हे पाहतोय. भगवान परशुरामाने निर्माण केलेल्या या अपरांत भूमीत महाभारत काळात विजनवासात असलेल्या पांडवांनी भटकंती केली. विजनवासातही त्यांनी लोकोपयोगी कामे केली. मात्र कुणाला त्यांचा सुगावा लागू नये म्हणून ते रात्रीच्या वेळी कामे करत. कुठे पाणी अडवून, कुठे विहिरी बांधल्या, कुठे गुंफा बांधल्या, तर कुठे मंदिर उभारण्याचं काम करत. सह्याद्रीच्या अशाच घरात पाण्याचा विपुल साठा आणि वनश्रीची थंडी असलेल्या ठिकाणी मनुष्य वस्ती व्हावी यासाठी पांडवांनी जमीन सपाटीचं काम केलं. अर्थात खळे निर्माण करण्याचं काम सुरू केलं. काम अर्धे अधून होईपर्यंत आकाशात सूर्याचे आगमन होतेसे वाटताच त्यांनी काम थांबवले आणि पुढच्या प्रवासाला निघून गेले. त्या परिसराला अर्ध खळ हे नाव मिळालं. पुढे शब्दाचा अपभ्रंश होऊन ते हर्द खळे म्हणून नावारूपास आले. ते हे गाव हर्द खळे. आपल्या गावाचा इतिहास माझ्या हर्दखळे गावाला निसर्गाने भरभरून दिले आहे. पावसाळ्यात सह्याद्रीतून उड्या घेणारे दुधाळ झरे पाहून डोळ्यांचे पारणे फुटते. त्यातीलच सात रांजण हा सुप्रसिद्ध धबधबा 7 ठिकाणी वाकुल्या दाखवत वर्षभर वाहत असतो. तिथे चढाई करण्याचे धाडस गिर्यारोहक करत असतात. पैशाच्या मोहापायी माणूस झाडांच्या कत्तली करत सुटलेला आहे. मात्र माझ्या हर्दखळे गावात आकाशाला भिडणाऱ्या पशु पक्ष्यांना आणि जीवजंतूंना आधार देणाऱ्या राई सुरक्षित आहे. कोकणच्या वेगवेगळ्या सणांची व शिमग्याची संस्कृती येथेही जपली असून इथला 18 पगड मराठा हातात हात घालून बेधुंद नाचत असतो. वेगवेगळ्या कलांचा आस्वाद घेत इथला शेतकरी आनंदी जीवन जगत असतो. महाशिवरात्री यात्रा महादेवाच्या मंदिरी
अशा प्रकारच्या डोंगर उतारावरची घरे, परसदारी आंब्या फणसाची झाडे, दिवसभर शेतात राबणारी माणसे आणि घरी येणाऱ्या पाहुण्यांचे इतक्या मायेने स्वागत करतात की ते पुन्हा पुन्हा यावेच वाटते. इंग्रजी आमदानीतून भारत स्वतंत्र झाला आणि खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाला सुरुवात झाली. आमच्या गावात प्राथमिक शाळा सुरू झाली. त्या शाळेचा अमृत महोत्सव साजरा करताना इथून शिकून गेलेला विद्यार्थी पुन्हा गावाला येतो. कृतज्ञतेने शाळेच्या पायरीची माती मस्तकाला लावतो आणि तिच्याप्रती आदर व्यक्त करतो. रोजगाराच्या निमित्ताने गाव सोडून गेलेल्या आणि दूरदेशी स्थायिक झालेल्या माझ्या गावकऱ्यांनो, पुन्हा गावाकडे या. लांजा तालुक्यातील डोंगरी पर्यटन स्थळ म्हणून हरदखळे गावाला विकसित करूया ही विनंती. जोरदार या गीतासाठी काळामध्ये सर्वांनी उभं राहून या गीत निर्मितीसाठी टाळ्यांच्या गजरात आणि जमीन या गीताचं स्वागत करायचं आहे. सामान्य लाड सर यांच्या प्रतिभेतून निर्माण झालेलं गीत आकाशात सूर्य या गावाचा इतिहास तोच आमचा काम अभिमान. हा अभिमान या गीतातून साकारण्याचा प्रयत्न केला आहे तो लाड सर. पावसाळ्यात सह्याद्रीतून उड्या घेणारे दुधात खरे पाहून डोळ्यांचे पारणे फुटते. त्यातील धन्यवाद सर. सुप्रसिद्ध धबधबा या आमच्या गावचा अभिमान आपण वर्षभर वाहत असतो. या गीताच्या माध्यमातून शिकला. गिर्यारोहक करत असतात. हरदखळे गावाला नाव हे हरदखळे का पडलं हे आपल्या पिढीला माहीत आहे, परंतु पुढच्या पिढीला ते माहीत नसेल. ते माहीत होण्याच्या दृष्टिकोनातून हे नक्कीच गीत त्यांना मदत करेल. प्रत्येकाच्या